आज भिवंडी महापौर पदासाठी निवडणूक भाजपमधून फुटलेल्या गटाला काँग्रेसचा पाठिंबा। बांगलादेशी घुसखोरीच्या मुद्द्यावर राजकीय वाद पेटला। ठाकरे गटाचे प्रवक्ते अखिल चित्रेंच्या ट्विटनंतर राजकीय घमासान। आज मनसेची बैठक, थोड्याच वेळात रंगशारदा सभागृहात होणार बैठक। निवडणुकांनंतरची पहिली राज्यस्तरीय बैठक। बारामती विमान अपघात प्रकरण चौकशीचा प्राथमिक अहवाल 30 दिवसात सादर केला जाणार। केंद्रीय नागरी उड्डाण मंत्रालयाची महत्त्वपूर्ण माहिती। जयकुमार गोरेंबद्दल बोलताना भीती वाटते, मंत्री शंभूराज देसाईंची खोचक टीका। सिंधुदुर्गातील किल्ल्यांच्या अभ्यासासाठी निधी मंजूर। शेलारांच्या निर्णयामुळे पर्यटनाला चालना मिळेल, मंत्री नितेश राणेंचं वक्तव्य। एआयचं लोकशाहीकरण गरजेचं, पंतप्रधानांनी मांडली स्पष्ट भूमिका। कृत्रिम प्रज्ञेच्या मानव रूपरेषेची केली मांडणी। सर्वोच्च न्यायालयानं राज्यांना फटकारलं, रेवड्या थांबवा, रोजगार वाढवा, टोचले कान। राहुल गांधींसह 25 खासदारांना गोळ्या घालून ठार मारण्याची धमकी देणारा जेरबंद। धमकीखोराला राजस्थानच्या कोटामधून केलं अटक, पोलिसांची कारवाई। राहुल गांधींना धमकी देणाऱ्यावर कठोर कारवाई करा, अमरावतीत युवक काँग्रेसची पोलिसांकडे तक्रार। देशहित गहाण ठेवून अमेरिकेबरोबर व्यापार करार, काँग्रेसच्या सचिन पायलटांचा केंद्रावर हल्लाबोल। अखेर 50 तासांनंतर भिगवणच्या त्या मुलीला पोलीस ठाण्यात हजर केलं। पोलीस स्टेशन बाहेर गोंधळाची शक्यता, म्हणून पोलीस अलर्ट मोडवर। सावकाराच्या जाचाला कंटाळून शेतकऱ्याची गळफास लावून आत्महत्या। खामगाव नजीकच्या वाडी येथील घटना, तिघांवर गुन्हा दाखल, 1 जण ताब्यात। मुंबई शहरातील हवेचा गुणवत्ता निर्देशांक खालावला, AQI 200 पेक्षा जास्त गेल्यानं प्रदूषणाची पातळी चिंताजनक। आजपासून राज्य बोर्डाच्या 10वीच्या परीक्षेला सुरुवात। राज्यातील 16,15,489 विद्यार्थी देणार परीक्षा। सलग 15 डब्यांची लोकल लवकरच वेस्टर्न रेल्वेच्या सेवेत। लोकल चेन्नई स्थित इंटिग्रल कोच फॅक्टरीत बनली। नागपुरातील धक्कादायक प्रकार, 4 वर्षीय चिमुरड्याला रात्रभर शाळेतच कोंडलं। कर्मचाऱ्याचा तपासणी न करताच कुलूप लावल्याचा प्रताप। किंग चार्ल्स यांचे बंधू अँड्र्यू यांना अटक। सरकारी कार्यालयात गैरवर्तणुकीचा संशय, 11 तासांच्या तपासणीनंतर मिळाला जामीन। ब्राझील कार्निवलचा उत्साह शिगेला, तब्बल 6.5 कोटी लोकांची गर्दी जमण्याचा अंदाज। 21 फेब्रुवारीपर्यंत चालणार कार्निवल। झिम्बाब्वेनं श्रीलंकेला घरच्या मैदानावर दिला पराभवाचा धक्का। कर्णधार सिकंदर रझाची इनिंग ठरली सामन्याचा टर्निंग पॉइंट। सिंधुदुर्ग जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात धुक्याची चादर, आंबा काजू पिकांवर परिणामाची शक्यता।